दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली। काल राष्ट्रवादी पक्ष आणि ते नाव त्याचबरोबर चिन्ह हे अजित पवार गटाकडे सोपवण्यात आलं आहे। अर्थात या संपूर्ण संदर्भातली सुनावणी गेल्या अनेक महिन्यांपासून चालू होती आणि अखेर काल संध्याकाळी याबाबतचा निकाल लागला आणि अजित पवार यांचा विजय झाला आहे। अर्थात अजित पवार यांचा विजय झाला, परंतु अनेक पक्षांकडून आता त्यांच्यावर हल्लाबोल केला जात आहे, त्यांना डिवचलं जात आहे आणि अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील अजित पवार यांना डिवचलं आहे। नेमका सविस्तर काय प्रकरण आहे या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया। तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा। त्याचसोबत अद्यापही आमच्या टाइम महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर टाइम महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला, इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा। नमस्कार, मी गायत्री घुगे टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह याबाबत सुनावणी चालू होती। राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून काढता पाय घेतला आणि त्याचबरोबर पुढे त्यांनी शिंदे आणि फडणवीस या सरकारसोबत मंत्रिमंडळात ते सामील झाले। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली। अर्थात हे सर्व चालू झाल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट तयार झाले आणि याबाबत निवडणूक आयोगामध्ये वारंवार सुनावणी ही चालू होती आणि अखेर काल संध्याकाळी या सुनावणीचा निकाल लागला आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे नाव अजित पवार गटाकडे सोपवण्यात आले आहे। हे सर्व झाल्यानंतर अजित पवार गटाकडून देखील प्रतिक्रिया आली आणि त्याचबरोबर शरद पवार गटाकडून देखील अनेक प्रतिक्रिया आल्या। शरद पवार गटाकडून जोरदार हल्लाबोल हा अजित पवार या गटावर होत होता। अखेर आता राष्ट्रवादी चिन्ह मिळालं, त्यामुळे अजित पवार यांचा संपूर्ण जो काही गट आहे तो अतिशय खुश आणि आनंदात असल्याचं सध्या वारंवार प्रत्येक वाहिन्यांवर दाखवलं देखील जात आहे। अर्थात हे सर्व सुरू असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अजित पवार यांना डिवचलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं जे अधिकृत ट्विटर अकाउंट आहे, या ट्विटर अकाउंटवर त्यांनी एक ट्विट केलं आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी राज ठाकरेंचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे। नेमकं काय आहे ते जाणून घेऊया। या ट्विटमध्ये मनसे म्हणाले आहेत की बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्यांच्या बळावर हिसकावणं सोपं आहे, पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं यासाठी राज ठाकरे यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिम्मत लागते, असो त्यांचं राजकारण त्यांनाच लख लागो। तर हे ट्विट मनसेकडून अधिकृतरित्या करण्यात आलं आहे। अर्थात यामध्ये राज ठाकरे यांचा रत्नागिरीच्या सभेचा एक व्हिडिओ आहे। तो व्हिडिओ नेमका काय आहे हे देखील पाहूया। आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी। तर हा व्हिडिओ राज ठाकरे यांच्या रत्नागिरीच्या सभेतला होता आणि या सभेमध्ये देखील राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे। अर्थात एकीकडे सध्या आरोप प्रत्यारोपांचं हे सत्र सुरूच आहे, तर दुसरीकडे आता शरद पवार गटाकडे अवघे काही क्षण उरले आहेत, कारण शरद पवार गटाला आता त्यांची नावं आणि त्याचबरोबर त्यांची चिन्ह हे सर्व आता निवडणूक आयोगाकडे सोपवायची आहेत। तर यामध्ये काही चिन्ह आणि नावं आता नुकतीच समोर आली आहेत। नव्या पक्षासाठी शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी स्वाभिमानी पक्ष या 3 नावांचा विचार सध्या केला जात आहे। तर चिन्हांसाठी कपबशी, सूर्यफूल, चष्मा, उगवता सूर्य या चिन्हांचा विचार केला जात आहे। अखेर आता शरद पवार गटाला नेमकं कोणतं चिन्ह आणि कोणतं नाव मिळणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहेत, परंतु मनसेने जे अजित पवार यांना डिवचलं आहे यावर आता अजित पवार या गटाकडून नेमकी कोणती प्रतिक्रिया येणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की फॉलो करा। धन्यवाद।